स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो कामला. तयारी करते सुवासिनी, वेगवेगळी कारणे देत उत्साह आनंद मनतो. लावण्य रजाकर निसर्ग प्रत्येकातच बनवे कवी, मेघांची माला सांगली मनोहर आकाशाचे, सप्तरंगी इंद्रचा त्याचे होई आकाशी तोरण, धावत आली सर अचानक बोले अळूत घेऊन, चिंब चिंब होऊन सांगे सखे आला कर श्रावण, सखे आला तेजाचे आणि सात्विकतेचे पूजन करूया, पावित्र्याचे परंपरेचे जतन करावे, भान ठेवते संस्कृतीचे, भान ठेवते संस्कृतीचे. आता कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनानी होते, तर आता आमच्या यशस्विनी कला मंचच्या सर्व कलाकार गणेश वंदनानी कार्यक्रमास सुरुवात करत आहेत. आपण याचा आस्वाद घ्यावा.
सुखपती छंदपती गंधपती निरंतर लीन निरंतर हो गणपती कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म वैष्णव पंथातील महत्वाचा सण आहे. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य, नाटक, भौतिक गायन, महोत्सव याचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश येतो. कृष्णाच्या बाललीला तर सर्वांनाच कथांमधून, गाण्यांमधून माहिती आहे. गोपिकांबरोबर या रासलीलेत राधे बरोबर तो कसा मंत्रमुग्ध होतो, त्याच्या कृष्णेच्या बासरीने नक्की कोणाला? नवरा नवरीच्या जोडीला की इतरांच्या तोऱ्याला? जरी पटोला साड्यांना, सूडबूड जोड्यांना, दागिन्यांनी मढलेल्या बायकांना की वरवरच्या मुखवट्यांना, नाटकी हसल्या चेहऱ्यांना की पुढं पुढं करणाऱ्या तरुणींना, वधूवराला सोडून महत्व येते सगळ्यांना. अशा ह्या लग्नाच्या तयारीत घरातील
लहानांपासून मोठ्यांना धमाल करायची असते, ती म्हणजे लग्नाच्या वरातीत. चला तर मग अशाच लग्नाच्या वरातीमधील धमाल बघूया या लग्नगीताने. बघा कशा भांडताय. सोडा रुसवा वधुमाय सोडा, आता रुसवा सोडा. वधुमाय असली म्हणून आम्ही काही मागं पुढे बघत नाही. बघा असू दे, आपल्या आता मुलाला मुलीला सुद्धा आणून द्या. तुमचा चोरा ठेवा बाजूला. घरामध्ये लग्न झाल्यावर थोरा मोठ्याला काही असते ते फुलदार व फुलाचार पार पाडायचे. अर्थात बरोबरच आहे, आपल्या परंपरा आपणच जपायला हवं. आणि म्हणून लग्नानंतर प्रत्येक घरात घालतात तो म्हणजे देवीचा गोंधळ. चला मग कोणकोणत्या देवीला दर्शन देणार आहे ते बघूया. मंगळागौर हे नववधूचे व्रत. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे हे व्रत केले जाते. या दिवशी नववधू श्री महादेवाची पूजा करते, कारण शिव पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे प्रतीक आहे. आपल्या सुखी संसारासाठी त्यांचा शुभाशीर्वाद घेऊन सदैव कृपादृष्टी पाठीशी असावी यासाठी
ही प्रार्थना करते. चला तर मग आता आपण आधी मंगळागौरीची आरती करूया. कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं, धूप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण, जाईजुई, जास्वंद, बेल, दुर्वा, पत्री, मैत्रिणींबरोबर सजवलेली मंगळागौर बघून मन कसं प्रसन्न होतं नाही का? आणि या प्रसन्न मनाने आपल्याला उत्साह येतो तो म्हणजे मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी. तर आता सुरू होत आहेत मंगळागौरीचे खेळ. तर बघूयात पहिल्यांदी वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या. खरं तर या मंगळागौरीच्या फुगड्यांचे 21 प्रकार आहेत बरं का, पण आता आपण काही प्रकार इथे पाहत आहोत. नागपंचमी झालेली आहे आणि आज कादंबरी आणि तिची नणंद, तिच्या नणंदेचं नाव दीक्षा, या दोघींची आज सुंदर मंगळागौर झालेली आहे, पूजा झालेली आहे आणि त्याचं जागरण करण्यासाठी आपण इथे त्यानिमित्ताने जमलो आहोत. आज आम्ही मंगळागौरीचे खेळ जे दाखवतोय त्यामध्ये तुम्ही सर्व सख्यांनी सुद्धा यात सामील व्हायचं आहे. तुम्ही सुद्धा त्याचा आनंद लुटायचा आहे. छान छान नऊवारी साडी नेसून आलेल्या इथे मला ज्या सख्या दिसत आहेत, माझ्या मोठ्या बहिणी दिसत आहेत, त्यांनी सुद्धा आता जिम्मा आणि फुगडी खेळण्यासाठी यायचं आहे. पण तोपर्यंत त्याआधी आमची आधी एक फुगडी बघून घ्या तुम्ही आणि मग पुढच्या फुगडीमध्ये तुम्ही सगळ्यांनी एका हाताची फुगडी, बस फुगडी, कमर फुगडी, अकाबाईचा कोंबडा, फुलपाखरू फुगडी,
फुगडी 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 माडीवर गुलाबाचं फुल माझ्या माडीवर एका हाताने फुगडी 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 सगळ्यांनी टाळ्या वाजवा. नवरी मुलगी फुगडी खेळते, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. वा वा छान. तिकडे चौकीला अंतर सोडा म्हणजे एकमेकीला धक्का नाही लागणार. अंतर सोडा आहे. बघा आजी सासूबाईंनी मंगळागौरीला फुगडी खेळणं किती भाग्य आहे. टाळ्यामध्ये आमच्या वस्तुकीला गाडीला जरा वेळ आहे. जरा उशिरा लागतोय म्हणूनच म्हणलं नाही. चॅलेंज मस्त जमलं जमलं. काय काय बघा एक दोन तीन तीन चार. 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 एक दोन तीन तीन चार.
फोटो काढू. आणि हा देखील दीक्षा आणि कादंबरीने करायचा आहे. मथुरेच्या बागेत आईन म्हणते, लाल साडी नेशीन म्हणते, लाल साडी नेशीन म्हणते. सुंदर माता अलगबाई गुजरणी कापूस घ्या ग पिंजारणी कापूस पडला सरकीचा पाऊस पडला सुंदर मासा सुमोसो सुंदर मासा सुमोसो सुंदर मासा सुमोसो सुंदर मासा सुमोसो. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिले मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या एक सुसो दोन सुसो साडे नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू. एक सुसू दोन सुसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या. चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या. सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या. एक सुसू दोन सुसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या. टाळ्या सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी
एक सुसो दोन सुसो एक सुसो दोन सुसो आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू एक सुसो दोन सुसो एक सुसो दोन सुसो आपण दोघी. खूप छान चाललेलं आहे. मला असं वाटतंय अर्थातच महिलांचा ही जवळचा विषय. मैत्रिणी जमल्या, घरात सणवार शुभ कार्य असलं की किंवा मंगल कार्य घरात असलं, पूजा असली की आपण घरातल्या सर्व महिला एकमेकींना अगं उखाणा घे बरं का असं म्हणतोच. त्यामुळे आता पुढचा आपल्या उखाण्यांचा भाग सुरू करतोय. पण आमच्या मैत्रिणी आधी कुठल्या उखाणे घेत आहेत ते बघूया, म्हणजे तोपर्यंत तुम्ही आठवून ठेवाल तुम्ही कुठला घ्यायचा आहे. तर चला आता आमच्या सख्याला बोलूया काय उखाणे घेतात बघूया. प्रेमळ, सासू सासरे प्रेमळ, तीर नंदा हौशी, तीर नंदा हौशी. मोतीराम पाटलांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. काम नाही होत नुसतीच होती गडबड. पियुषरावांचं नाव घेते फुकटची बडबड. ती मोती शुभ माझ्या कळसरी ती मोती श्रद्धा माझा साज. संजयचे नाव घेते मंगळागौर आज. रंगाने श्रावणा सृष्टी सजली, हिरव्यागार रंगाने श्रावणा सृष्टी सजली. माणिकरावांच्या नावाने मी मंगळागौर पूजली. कांबळे होतात लवकर, मिळून कांबळे होतात लवकर. मकरंदराव चिरतात भाजी, मी लावते. अगदी सुटसुट. 2009 ला झालं आमचं लग्न, 2009 ला झालं आमचं लग्न. लग्नात आला होता बँडवाला, लग्नात आला होता बँडवाला, लग्नात आला होता बँडवाला. रुपेश माझे मिस्टर झुके की नाही साला. नव्हता काय आता माझं बघा. घरात होती देवळी, घरात होती देवळी, देवळीत होती मिरची. घरात होती देवळी, देवळीत होती मिरची. गजेंद्रराव माझी परशा आणि मी त्यांची आजी. चांदीच्या ताटात नरसोबा वाडीचे पेढे. रुपेश माझे हुशार, बाकी सगळे वेडे. सगळे वेडे म्हणायला असं कसं म्हटलीस तू मला. ग्लास 2 ग्लास, गजेंद्रराव फर्स्ट क्लास. घेऊन दे आता. थांबा आता तुम्ही नाही ग, नाव बिव काही मला घेता येत नाही. नाव बिव काही मला घेता येत नाही. नाव बिव काही मला घेता येत नाही. म्हणजे उखाणा ग. नाव बिव काही घेता येत नाही मला. नुसतं संजयराव म्हणलं तर चालेल का तुम्हाला. उखाणे घेऊन खूप वर्ष झाली जातात. घेते. नाव घ्या नाव घ्या यात काय विशेष. नाव घ्या नाव घ्या यात काय विशेष. श्रीपादराव माझे मिस्टर, मी त्यांची मिसेस. ओळख फेसबुकवर झाली ओळख, व्हॉट्सअपवर जुळले प्रेम. फेसबुकवर झाली ओळख, व्हॉट्सअपवर जुळले प्रेम. आमचे हे बिनकामी कळले लग्नानंतर. भाजीला खोबरं घालते मी किसून, बटाट्याच्या भाजीला खोबरं घालते मी किसून. आमचे हे गेले रुसून, मग मीच खाल्ले चाटून पुसून. आता मुठभर गहू चांदीच्या ताटात, मुठभर गहू. लग्न नाही झाले नाव कोणाचे घेऊ. मोठा प्रश्न आहे. नाव घ्यायला आमचा आग्रह केला मॅडमनी. मॅडम आता तुम्ही घ्या की ना, आम्ही ऐकायला आहोत. नाही आम्हाला आठवत. कालपर्यंत जरा मस्त. ऍक्च्युली आता पण आता पावसाचं वातावरण आहे आणि श्रावण म्हणला की पाऊस तर असतोच. आणि पाऊस म्हणला की आपल्याला मस्त घरात गरम गरम भजी वडापाव असं खावंसं वाटतं. म्हणून एक असाच उखाणा घेतो. नरम नरम भजी बरोबर, सॉरी, गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव. गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव. आनंदराव आहेत तसे बरे आणि खातात खूप भाव. काटेरी फणसाचे हिरवे गोड गोड गरे, काटेरी फणसाचे गोड गोड गरे. श्रीपादराव दिसतात बरे, वागतील तेव्हा खरे. विहीनबाई माझी सुग्रण, व्याईदादा माझे हौशी. सुनीलरावांचं नाव घेते कादंबरी आणि दीक्षाच्या मंगळागौरीच्या दिवशी. मस्त मस्त. खंडात खंड, आशिया खंड,
खंडात खंड, आशिया खंड, आशिया खंडात भारत देश, भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात पुणे शहर, पुणे शहरात तुळशीबाग, तुळशीबागेत रामाचं देऊळ, रामाच्या देवळात राममय उभा, त्याच्या शेजारी सीतामाई, सीतामाईच्या तोंडावर सोन्याची कळशी, सोन्याच्या कळशीत गंगेचं पाणी. सुरेश रावांची मी आहे वट्टराणी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. अर्धोपरी दर्शन मथुर वाजी वास्ती पुस्तकरावांचं नाव किती सुखी नांदते शास्त्री. छान छान सुंदर. कारागीर लागतात कुशल महेश रावांचं नाव घेते मंगळागौरीसाठी स्पेशल. वा 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 छान. ही शेती श्रेष्ठांचं नाव घेते कादंबरीच्या दीक्षेच्या मंगळ दिवशी. वा 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 वा. पाऊस पश्चिमेला पडल्यामुळे दसरावांचं नाव घेते आहे परवाची सूर. वा 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 मस्त. आकाशात चमकती तारे, आकाशात चमकती तारे, नितीन माझे सौभाग्य करे. त्या कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. मुकेश रावांचं नाव घेते कादंबरी आणि दीक्षाच्या मंगळागौरीच्या दिवशी खास. छान. मुखावर दिसतो प्रसन्न भाव, मंगळागौरीच्या मुखावर दिसतो प्रसन्न भाव. तुमच्या आग्रह खातर घेते अक्षयरावांचं नाव. वा. जीवनाच्या प्रवासात कधी दुःखाचे ऊन तर कधी सुखाचा पाऊस. हार्दिक रावांचं नाव घेते सासूबाईंनी पुरवली मंगळागौरीची हौस. छान 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 सुंदर. डोक्याची पोळ लागली गोड आणि ते चोड बाई आणि ते सोड. डोक्याची पोळ लागली गोड आणि ते चोड बाई आणि ते सोड. चिजबाई किस चोडका किस ते पाणी डोक्यात पाणी काटून केलं काटून केलं काटून केलं काटून केलं. लागली गोड आणि कचोड बाई आणि कचोड. डोक्याची पोळ लागली गोड आणि कचोड बाई आणि टाळ्या टाळ्या. तुझ्या पिंगानं मला बोलवले रात जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा 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 पोरी सुंदर पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक जाग आहे हुशार ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा 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 पोरी पिंगा. तुझा पोरी पिंगा ग पोरी पिंगा एक माझी गसून तुझी ग पोरी पिंगा 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 पोरी. हत्ती ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. एक माझा आहे डॉक्टर पोरी पिंगा 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 पोरी पिंगा. आहे आमदार पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग आहे कलेक्टर पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा 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 पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा. बाई देखणा तुझा माझा भाऊ तर आहे देखणा पण माझा अक्षय राजबिंडा. पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा
तिला तिच्या आईची आणि माहेरची आठवण ही येतेच येते. आणि अशा वेळी गाणं गुणगुणलं जातं. कुठलं गाणं ओळखता येते का तुम्हाला? पहा. चला चला ब्रेक मिळाले. चला चला तसंच आता सांगितल्याप्रमाणे अजून एक आंबटगोड असं नातं असतं, ते म्हणजे सासवा सुनांचं. त्यामधली गंमत आता या पुढच्या आपल्या या खेळातून बघणार आहोत. काय म्हणतात सासूबाई? काय म्हणतात सासूबाई? माझी पैठणी काय तू केलीस? काय तू केलीस? तुमच्या पैठणीचा ड्रेस मी शिवला, ड्रेस मी शिवला. अगं ती पैठणी मला माझ्या मुलीला द्यायची होती, सांगायचं तरी नाही ना ड्रेस शिवताना. हो का? मुलीला घेऊन मुलीला जायची होती. अगं सुनबाई, अगं सुनबाई, काय म्हणते सासूबाई? माझी नथ काय ग केलीस? काय ग केलीस? नथ देऊन मी पुडी केली. तुला पुड्या करायला माझी नथच दिसली वय? माझा मुलगा एवढा कमावतो त्याच्यात तर करायची. तिजोरी भरली की एका नथीने काय झालं? तिजोरी काय आता मोकळी करायचं ठरवलीस का काय? बघा सुना एकच नथ गळ्यातली म्हणत म्हणत सगळं गेलं उद्या. पुढच्या सासूबाई लवकर का नाही पण चांगलं काही. काय म्हणतात सासूबाई? माझ्या पाटल्या काय ग केल्या? काय ग केल्या? तुमच्या पाटल्या मी बहिणीला दिल्या. तुला कळतं का? सोनं किती महाग झालंय? पाटल्या द्यावं काही ना. काय बाई विचारीच करीस? हो का? विसरलेच. सुनबाई आमच्या बहुतेक कोथरूड साईडच्या. काय म्हणतात सासूबाई? अगं सुनबाई, काय म्हणतात सासूबाई? माझा मोबाईल काय ग केला? काय ग केला? त्यांचा मोबाईल मी कामाला मावशींना दिला. अगं स्मार्टफोन होता तो, त्यांना वापरता तरी येणार आहे का? जाऊ करा, तसाही तो जुना झाला तर मी एक आयफोन घेऊन देते. आयफोन? जरा उशिरा ट्यूब पेटली यांची. होऊया. सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? माझी नॅनो काय ग केली? तुमची नॅनो विकून किया मी घेतली. किया घेतली? किया किती ग माझी सून हुशार. खुश झाले सासूबाई. चला ग मैत्रिणींनो कुठे किया? सोडली रे. असं सांगतो मग सुनांना कमी बघ का, आजकालच्या सुना स्मार्टफोन स्मार्ट आहे.
म्हणजे घरातही भेटणारा सजणारा श्रावण आणि या श्रावणातलं सुंदर असं हे गीत आता आपण बघूया. नाच गो गोपाल. सर्वजणांनी आजचा मंगळागौरीचा जो खेळ आहे, जागरण आहे, ते अतिशय छान उत्साहात पार पाडलेला आहे आणि आता कार्यक्रम होणार आहोत आणि त्यामुळे पुढचं गाणं आहे मुंबईच्या किनारी खोली बनल्यान खोली गचलता बाजारी रेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा भरतील व तुझ्या बही लाग पारू बाजारी बाजाची तयारी सरकारची टोळी माथ्यावरती उंची तमालाची आणि आमच्या यशस्वी कलावंताच्या संचालिका गौतमी देवस्थळी आम्ही आपल्या सर्वांचा अगदी मनापासून आभार मानतो. तुमच्याच आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं आम्हाला असेच दरवर्षी कार्यक्रम मिळत जावोत अशी इच्छा मी व्यक्त करते. आणि आता कलावंताच्या मधल्या प्रत्येक सखीची ओळख आता आम्ही इथे करून देत आहोत. आमच्या या ग्रुपमधील सगळ्या जणी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत. सगळ्या जणी आपापल्या घरचा म्हणजे सगळे कामं, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मंगळागौरीच्या या कार्यक्रमासाठी सज्ज असतात. ह्या अतिशय शास्त्रीय नृत्य पदवी यांनी घेतलेली आहे आणि या कार्यक्रमाचं सगळं संयोजन करतात. ते दिग्गज कलाकारांच्या बरोबर अभिनय केलेला आहे. त्या अभिनय संपन्न पण आहेत आणि अतिशय चांगल्या नृत्यांगना आहेत. यांच्याच मार्गदर्शनावर आमचं हे यशस्वी कलामंच चालतं. तर या अशा गौतमी देवस्थळी आणि या बाकीच्या सर्वांची ओळख करून घेते.
सर्व महिलांना मला हेच सांगणं आहे की मी स्वतःला नशीबवान यासाठी समजते की माझ्या आई वडिलांनी मला जे करायचं होतं माझ्या कलागुणांना वाव देऊन त्यामध्ये मी करू शकले. असं प्रत्येक स्त्रीलाच करता येईल असं नाही. संसार, पती आणि मुलं बाळ सगळ्या या रहाटगाड्यामध्ये आपण अडकतो स्त्रिया. आणि त्यामुळे आपल्या काही इच्छा असतील, आपल्या काही कला असतील, कुणाला नृत्याची असेल, गाण्याची असेल, वाद्याची असेल, कुणाला छान वक्तृत्व असतं, खूप काही अशा कला आहेत आणि त्या राहून जातात. तर त्या आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला असं वाटतं की राहून गेलेल्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या अशा या सर्व महिलांना घेऊन मी हा खास ग्रुप केलेला आहे. इथे कोणी प्रोफेशनल नाहीये, पण एक मात्र आहे, प्रत्येक स्त्री, आता माझ्या ग्रुपमधले प्रत्येक सखी ही काही ना काहीतरी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून या आमच्या हौसेला वेळ देते आणि आपली संस्कृतीही जपते. त्यामुळे या सर्वांसाठी टाळ्या आणि उपस्थित असलेल्या सर्व आपल्या या सख्यांसाठी सुद्धा घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासू भार, जीव खेळण्या गरजीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र.